विद्यार्थी मित्रांनो, सुप्रभात. आपण मराठी विषयाचा इयत्ता 12वी वर्गाचा अभ्यास करण्यासाठी म्हणून अनेक व्हिडिओ मार्फत भेटत आहोत. आजच्या तासाला पुन्हा एकदा आपण हा व्हिडिओ घेऊन अभ्यासासाठी सिद्ध होत आहोत. अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे सीबी खेडगींचे बसवेश्वर विज्ञान, राजा विजयसिंह वाणिज्य आणि राजा जयसिंह कला महाविद्यालय अक्कलकोट, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर यांच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या मराठी विभागामार्फत आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. मी प्राध्यापक डॉक्टर शंकर अंदुदडके, प्रस्तुत महाविद्यालयातील अध्यापक. आजच्या या व्हिडिओमधून मी आपणासमोर जो विषय मांडत आहे त्याचा विषय असा आहे: 12वी मराठी व्याकरण घटक, द्वंद्व समास आणि त्याचे उपप्रकार. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समासामधील एक एक घटक पाहता पाहता द्वंद्व समासापर्यंत येऊन पोहोचलो आहोत. द्वंद्व समास आणि त्याचे उपप्रकार याचा अभ्यास या व्हिडिओमधून मी आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. द्वंद्व समास आणि त्याचे उपप्रकार. विद्यार्थी मित्र हो, द्वंद्व हा शब्द लिहिताना या दोन्ही पद्धतीने लिहिला जातो. आपणासही या पद्धतीने उत्तरपत्रिकेत लिहित असताना असा शब्द लिहिला पाहिजे. खालील उदाहरणे वाचा. राम लक्ष्मण, राम लक्ष्मण. दुसरा आकडा पापपुण्य, पाप किंवा पुण्य. तिसरा आकडा चहा पाणी, चहा पाणी व इतर पदार्थ. चौथा आकडा 31, 1 व 30. पाचवा आकडा 3, 4, 3 किंवा 4. सहावा आकडा केर, कचरा, धूळ, माती. केर, कचरा हा मूळ शब्द, त्याचा विग्रह केर, कचरा, धूळ, माती इत्यादी. हे सर्व शब्द जे आहेत पहा, आणि हे शब्द जे आहेत राम लक्ष्मण दोन्ही समान अर्थाचे, पापपुण्य समान अर्थाचे, चहा पाणी समान अर्थाचे, 1, 30 अंक हे समान अर्थाचे आहेत, 3, 4 समान अर्थाचे आहेत, केर, कचरा यांनाही समान अर्थ आहे. परंतु विग्रह करताना जे शब्द येतात ते शब्द मात्र व्याकरण घटकातील वेगवेगळे शब्द आहेत. वरील उदाहरणातून काही वैशिष्ट्ये दिसून येतात आणि ती वैशिष्ट्ये पाहता आपल्याला खालीलप्रमाणे सांगता येतील. या समासातील दोन्ही पदे म्हणजे शब्द सारखीच महत्वाची असतात. विग्रह करताना उभयन्वयी अव्यय वापरावे लागते. आणि, व, अथवा, किंवा, वा इत्यादी अव्यये विग्रहात येतात. यातील सामासिक शब्द हे एकवचनी असतात. विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण क्रमांक 1 राम लक्ष्मण हा सामासिक शब्द, त्याचा विग्रह करताना राम आणि लक्ष्मण अशा पद्धतीने करता येतो. हे दोन्ही समान महत्व असलेले पद आहेत आणि त्याचा विग्रह करताना हा जो शब्द येतो तो आणि म्हणजेच हा उभयन्वयी अव्यय आहे. इथं दिलं आहे पहा. अशीच ही सर्व शब्द आहेत आणि हे सर्व शब्द द्वंद्व समासाचे उदाहरण आहेत. या वैशिष्ट्यांवरून द्वंद्व समासाची व्याख्या आपणास करता येईल आणि ती पुढील प्रमाणे आहे. ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने प्रधान असतात म्हणजेच समान दर्जाची असतात त्यास द्वंद्व समास असे म्हणतात. द्वंद्व म्हणजे काय? द्वंद्व म्हणजे असा अर्थ येतो, द्वंद्व म्हणजे हेही महत्वाचे आहे आणि तेही महत्वाचे आहे असे वाटत राहणे, तेव्हा त्याला द्वंद्व असा शब्द वापरलेला आहे. द्वंद्व समासाचे उपप्रकार. द्वंद्व समासाचे जे उपप्रकार आपल्या अभ्यासक्रमात आहेत ते पुढील प्रमाणे आहेत. ते 3 आहेत. पहिला आहे इतरेतर द्वंद्व समास, दुसरा आहे वैकल्पिक द्वंद्व समास आणि तिसरा आहे समाहार द्वंद्व समास.
द्वंद्व समासाचे जे सामासिक शब्द असतात त्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना हे तिन्ही प्रकार ठरत असतात. केव्हा केव्हा ही पद या वेगवेगळ्या प्रकाराचे असतात हे जर पाहायचं असेल तर हा तक्ता आपल्याला अभ्यासावा लागेल. इतरेतर द्वंद्व समास अर्थाच्या दृष्टीने दोन्ही पद महत्वाची असतात आणि दोन्ही पद आवश्यक असतात. त्यांचा विग्रह करताना आणि व यासारख्या समुच्चयबोधक अव्ययाचा वापर होतो आणि हा शब्द शक्यतो एकवचनी असतो आणि त्याची उदाहरणं पहा खाली दिलेली आहेत. आई बाप, बहीण बाहू, चेंडू फळी, भीम अर्जुन. या प्रत्येक सामासिक शब्दात दोन पद आहेत आणि दोन्ही पदही अर्थदृष्ट्या महत्वाचे आहेत आणि त्यांचा विग्रह जेव्हा आपण करतो तेव्हा आणि व यासारखे समुच्चयबोधक अव्यय येतात तेव्हा हा द्वंद्व समास होतो. आता वैकल्पिक द्वंद्व समास केव्हा होतो? द्वंद्व समासाचा सामासिक शब्द दिलेला आहे, तो विग्रह करत असताना या वैकल्पिक मध्ये कधी मोडतो हे जर पाहायचं असेल तर हा तक्ता आपल्याला पाहावा लागेल. दिलेला सामासिक शब्द अर्थामध्ये विकल्प असतो. हे किंवा ते असा विकल्प त्या ठिकाणी दिसून येतो आणि त्या शब्दाचा विग्रह करताना किंवा अथवा वा या विकल्पबोधक अव्ययाचा वापर होतो आणि येथील पद जे असतात ते नेहमी विरुद्ध अर्थी पद असतात आणि त्याची जी उदाहरणं आहेत ते उदाहरण खालील पद्धतीने दिलेले आहेत. खरे खोटे, बरे वाईट, न्यायान्याय, तीन चार. हे जे शब्द आहेत हे सामासिक शब्द दोन दोन पदाची निर्माण झालेले आहेत. खरे खोटे, खरे हा शब्द आणि खोटे हा शब्द ही दोन्ही पद एकत्र करून खरे खोटे असा दिलेला आहे. मग हे दोन्हीही एकमेकाच्या विरुद्ध आहेत या शब्दाप्रमाणे. म्हणून याचा विग्रह करताना किंवा अथवा एखादी गोष्ट खरी असेल किंवा खोटी असेल पण सांगितली जाते म्हणून खरे खोटे याचा विकल्प आहे. इथंच शब्द घेता येईल. विद्यार्थी होतो, काय होतो? वरत्या वर्गात जातो किंवा त्याच वर्गात राहतो. यासाठी पास नापास हा शब्द येतो म्हणजे तो पास झाला आहे किंवा नापास झाला आहे असा अर्थ त्या शब्दाचा असतो. तिसरा प्रकार समाहार द्वंद्व समास. मूळ पदाबरोबरच त्याच्या जातीच्या इतर पदार्थांचा समावेश होतो. म्हणजे द्वंद्व समासाचा एखादा सामासिक पद जो दिलेला आहे त्या पदातील दोन शब्द आहेत त्या दोन शब्दाबरोबर इतर पदार्थाचा, इतर शब्दांचा, त्याच्याच जातीच्या, त्याच वर्गवारीच्या शब्दांचा उल्लेख होतो तेव्हा हा द्वंद्व समास होत असतो. म्हणजे पहा, विग्रह करताना मूळ शब्दाच्या समुदायाचा महत्व मुख्य असतो म्हणजे त्यात समाहार म्हणजेच समावेश झालेला असतो आणि येथील शब्द जे आहेत एकवचनी असतात. त्याची जी उदाहरणं आहेत ती खालीलप्रमाणे आहेत. पहा, पहिला उदाहरण आहे भाजीपाला, शेतीवाडी, मीठ भाकर, पाटी दप्तर. या सामासिक शब्दामध्ये दोन पद आहेत. उदाहरण म्हणून घ्यायचं असेल तर पहा, मीठ भाकर. यामध्ये मीठ भाकर हे दोन सामासिक शब्दातले पद आहेत आणि मीठ भाकर एवढंच राहत नाही तर त्याच्याबरोबर मिरची, कांदा, लसूण या पद्धतीने त्याच्याच वर्गात मोडणाऱ्या त्याच जातीच्या इतर पदार्थांचा समावेश होतो आणि तेव्हा हा समाहार द्वंद्व समास होत असतो. म्हणून नीट हा तक्ता पहा. द्वंद्व समासाचे हे तीन उपप्रकार आहेत आणि हे उपप्रकार केव्हा ठरत असतात त्या पद्धतीने हे विग्रह करताना काय शब्द येतात ते दिलेलं आहे आणि हे शब्द एकवचनी, या ठिकाणी विरुद्ध अर्थी, या ठिकाणी एकवचनी आणि खालील दिलेली उदाहरणं अशा पद्धतीचा हा तक्ता आहे. हा नीट पुन्हा पुन्हा अवलोकन करा आणि सर्व शब्द लक्षात ठेवा आणि याचा उपयोग आपल्याला समासाचा अभ्यास करताना चांगला होणार आहे. आता एक एक उपप्रकार जे आहेत ते आपण पाहणार आहोत. पहिला प्रकार आहे द्वंद्व समासाचा इतरेतर द्वंद्व समास. त्याची व्याख्या,
ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना आणि व या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाचा उपयोग करावा लागतो त्यास इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. त्याचे उदाहरण आहे आई बाप, हरिहर, स्त्री पुरुष, अहि नकुल, कृष्णार्जुन, चेंडूफळी, माता पिता, भीमार्जुन, 20-30, ने आण, पशु पक्षी, पॅन्ट शर्ट. हे जे शब्द आहेत सर्व यात 2-2 पद जे आहेत आपल्याला दिसून येतात. अहि नकुल हा शब्द थोडा नवीन वाटला तरी अहि म्हणजे अहिर म्हणजे साप, नकुल नकुल याचा अर्थ मुंगूस असा होतो, साप मुंगूस. हे दोन्ही शब्द जे आहेत त्याचा विग्रह करताना आणि हा शब्द येणार आहे. इथं दिला आहे पहा, असा शब्द येतो. कृष्ण आणि अर्जुन, चेंडू आणि फळी, माता आणि पिता, भीम आणि अर्जुन, पॅन्ट आणि शर्ट, पशु आणि पक्षी, ने आणि आण, 20 आणि 30 अशा पद्धतीने आणि हा शब्द या विग्रहामध्ये येतो. म्हणजे हे सर्व शब्द इतरेतर द्वंद्व समासाचे आहेत. विद्यार्थी मित्र हो, आता आपण दुसरा प्रकार जो आहे या वैकल्पिक द्वंद्व समासाचा तो आपण इथे पाहत आहोत. हा वैकल्पिक द्वंद्व समास. व्याख्या: ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना किंवा अथवा वा या विकल्प दाखविणाऱ्या उभयन्वयी अव्ययाचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात. याची उदाहरणं जी आहेत ती खालीलप्रमाणे दिलेली आहेत. पहा, पाप पुण्य, खरे खोटे, 3-4, बरे वाईट, पास नापास, धर्मा धर्म, न्याया न्याय, 10-12, सत्यासत्य, मागे पुढे, मानापमान, भेदा भेद असे हे सर्व शब्द आहेत. हे प्रत्येक शब्द आपण पाहिलो तर त्यात 2-2 पदे आहेत, 2-2 शब्द आहेत आणि हे दोन्ही शब्द एकमेकाच्या उलट अर्थाचे आहेत. पाप आणि पुण्य असं आपण म्हणत नाही, पाप किंवा पुण्य म्हणतो. म्हणजे विग्रह करताना आणि असा शब्द येतो. न्याय किंवा अन्याय, 10 अथवा 12, बरे किंवा वाईट, भेदाभेद, भेद आणि त्यात आणखीन भेद, हे भेदाभेद शब्द. मान अपमान, मान किंवा अपमान, मागे किंवा पुढे अशा पद्धतीने या सर्व शब्दांचा विग्रह करताना किंवा अथवा वा असे विकल्प दाखविणारे शब्द येतात. म्हणून याला वैकल्पिक द्वंद्व समास असं म्हटलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता द्वंद्व समासाचा तिसरा प्रकार पाहणार आहोत. त्याचं नाव आहे समाहार द्वंद्व समास. त्याची व्याख्या: ज्या सामासिक शब्दांचा विग्रह करताना त्यातील 2 पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही त्यात समावेश केलेला असतो त्यास समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. उदाहरणे: चहा पाणी, भाजीपाला, अंथरूण पांघरूण, बाजार हाट, पालापाचोळा, जमीन जुमला, हावभाव, वेणीफणी, पानपत्रावळ, मीठ भाकर, शेतीबाडी, पाटी दप्तर हे असे शब्द आहेत. हे सर्व शब्द सामासिक शब्द आहेत आणि या सामासिक शब्दामध्ये 2-2 पद आहेत आणि या 2 पदांचा विग्रह जेव्हा करतो तेव्हा त्याच्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यात समावेश करावा लागतो. म्हणून त्याला समाहार द्वंद्व समास म्हणतात. उदाहरण: चहा पाणी, काही नाश्त्याचे पदार्थ, बिस्किट, बडीशोप इत्यादी. पालापाचोळा, केर कचरा इत्यादी हा शब्द होतो. पानपत्रावळ अशा पद्धतीने द्रोण या संदर्भात. भाजीपाला, भाजीपाला आणि इतर अन्य पदार्थ असं आपण म्हणतो. जमीन जुमला, शेती बाडी, बैल वारदाना हा शब्द येतो. मीठ भाकर, कांदा चटणी, मिरची असा इथं शब्द येतो. अंथरूण पांघरूण, अंथरूण पांघरूण आणि इतर वस्त्र. हाव भाव, हाव आणि इतर भावभावना हा शब्द येतो. शेतीबाडी, शेतीबाडी, जमीन जुमला, बैल हाट अशा पद्धतीने. बाजार हाट, बाजार आणि इतर काही कामं एकत्रितपणे असतात म्हणून बाजार हाट. वेणीफणी, साज शृंगारातील इतर गोष्टी ज्या आहेत या वेणीफणीमध्ये आपण दाखवतो.
पाटी दप्तर याचबरोबर पुस्तक, वही, पेन्सिल, रबर, शार्पनर असे घटक दिले असतात. म्हणून हे सर्व समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण तीनही समास या ठिकाणी पाहिला आहोत. पहिला आहे इतरेतर द्वंद्व समास, दुसरा आहे वैकल्पिक द्वंद्व समास आणि तिसरा आहे समाहार द्वंद्व समास. द्वंद्व समास व त्याचे उपप्रकार हे जे आहेत ते पुन्हा एकदा आपल्या लक्षात ठेवण्यासाठी काय युक्त्या असतात याचा विचार या तक्त्यामधून आपल्याला करावायचा आहे. आणि व ही समुच्चयबोधक अव्यय असतील तर इतरेतर द्वंद्व समास होतो. म्हणजे दिलेला सामासिक शब्द त्याचा विग्रह करताना आणि शब्द जर आला तर इतरेतर द्वंद्व होतो. याच पद्धतीने किंवा, वा, अथवा ही विकल्प बोधक अव्यय असतील तर तेव्हा समाहार द्वंद्व समास होतो. म्हणजे दिलेला सामासिक शब्द त्याचा विग्रह करताना किंवा शब्द आला की वैकल्पिक द्वंद्व समास. तिसरा प्रकार, दिलेल्या शब्दातील जी पद आहेत त्या पदाव्यतिरिक्त त्याच जातीच्या इतर पदार्थाचा समावेश असेल तर तेव्हा समाहार द्वंद्व समास होतो. मगाशी आपण जे उदाहरण पाहिले आहेत, पाटी दप्तर या शब्दाबरोबरच पुस्तक, वही, पेन, पेन्सिल, रबर इत्यादी गोष्टी येतात. म्हणून त्या ठिकाणी समाहार द्वंद्व समास होतो. म्हणून हे तिन्ही प्रकार जे आहेत नीट लक्षात ठेवा. इतरेतर समजायचं असेल तर विग्रह करताना आणणी येतो. वैकल्पिक द्वंद्व समास समजून घ्यायचा असेल तर विग्रह करताना किंवा शब्द येतो. समाहार प्रकार हा समजून घेताना विकल्प करत असताना इतर पदार्थांचा समावेश होतो तेव्हा हा समाहार ठरतो. अशा पद्धतीने हे तिन्ही समास कसे ठरतात यासाठी समजून घेण्यासाठी ही एक युक्ती आहे. आता स्वयं अध्ययनाकडे आपण वळत आहोत. खालील सामासिक शब्दांचे विग्रह करून समास ओळखा. अनुक्रमांक, सामासिक शब्द, विग्रह, समासाचे प्रकार. आकडा 1 कुलूप किल्ली. आकडा 2 घरदार. आकडा 3 लहान मोठे. आकडा 4 माता पिता. आकडा 5 10 12. आकडा 6 इष्टानिष्ट. आकडा 7 भले बुरे. आकडा 8 पॅन्ट शर्ट. 9 आकडा दक्षिणोत्तर. 10वा आकडा धर्माधर्म. 11वा आकडा गप्पा गोष्टी. 12वा आकडा पशु पक्षी. 13 आकडा छोटी मोठी. 14 आकडा ऊन सावली. 15वा आकडा विटी दांडू. असे शब्द आहेत. या शब्दांचा विग्रह करा आणि समासाचा प्रकार सांगा. या समासाच्या प्रकारात ह्या तिन्ही प्रकारचे शब्द आपल्याला पाहावयास मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, हा घटक नीट समजून घ्या आणि आपण आपल्या नोंदवहीमध्ये लिहून ठेवा. म्हणजे तुमच्या अभ्यासासाठी ते तुमच्याकडे एक साधन राहील. आणि ज्या अडचणी आहेत त्या अडचणी विचारायच्या असतील, तुमच्या शंकेचं निरसन करून घ्यायचं असेल तर हा दिलेला फोन नंबर आहे, माझा संपर्क क्रमांक आहे, त्यावरून तुम्ही संपर्क करू शकता. आणि आपल्याला पुढच्या व्हिडिओमधून बहुव्रीही समास हा आपण पाहणार आहोत. त्याचा व्हिडिओ सादर करण्याची ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद.